कुर्ला विधानसभेच्या उमेदवार प्रवीणा मोरजकर यांच्या प्रचारासाठी आज आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा पार पडलेली आहे। या संदर्भात आपण शिवसैनिकाशी चर्चा करणार आहोत। आदित्य ठाकरे यांची सभा या ठिकाणी पार पडलेली आहे। एकूणच तुम्हाला शिवसैनिकांना काय वाटतं? तर 100% सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। आता आपण पाहिले ही विराट सभा जी आज प्रवीणाताई मोरजकर यांच्या प्रचारार्थ आणि येणाऱ्या 20 तारखेला जे आमची मशाल आहे या मशालीचा प्रचार करण्यासाठी आज खुद्द आदित्य ठाकरे या ठिकाणी आले। हा जनसमुदाय, हा जनसागर आज प्रत्येकाला या गोष्टीचा विश्वास झाला आहे की 1101% या विभागातून आमदार म्हणून प्रवीणाताई मोरजकर या विधानसभेवर जातील। याचं कारण आहे की आपण आता आदित्य साहेबांनी या ठिकाणी सर्वांचं जे मनशुद्धीकरण केलं आहे। कारण आज या गद्दारांनी ज्या प्रवीणाताई किंवा उद्धव साहेबांविषयी जी गद्दारी, या गद्दारांनी जे वाळवंट उठवलं होतं की उद्धव साहेब आम्हाला वेळ देत नव्हते, उद्धव साहेब आमच्याकडे कधी आमचा त्यांच्याशी संपर्क होत नव्हता। पण मला एक सांगा, जर उद्धव साहेब यांना वेळ देत नव्हते तर मग हे हरामखोर, हे गद्दार एवढे मोठे झाले कसे, हे नावारूपाला आलेच कसे? त्या पक्षात राहून हा या ठिकाणचा स्थानिक माझे आमदार, आता मी त्याला म्हणेल मंगेश कुडाळकर, ह्यांना गेली 10 वर्ष लोक, यांचा जर संपर्क उद्धव साहेबांशी नव्हता मग हा 2 वेळा या ठिकाणी आमदार झाला कसा? म्हणजे यांचं कसं झालं माहिती आहे का? यांनी केलेले हे काळे बाजार, यांचं काळं धन आणि यांचे काळे पाप लपवण्यासाठी आणि यांनी काळे पाप लपवण्यासाठी आज हिंदुत्व करून हिंदुत्वाला धोका देऊन हे तिकडे पळालेले आहेत। यांना हिंदुत्वाशी काही लेणं देणं आहे, यांना फक्त यांचे काळे पाप, यांनी केलेले काळे कारनामे यासाठीच त्यांना त्या तिकडे जायचं होते। त्यांची काळी प्रॉपर्टी, काळं धन वाचायचं होतं, म्हणून त्यांनी गद्दारी केली आणि आमच्या उद्धव साहेबांना बदनाम करण्याचा नाग प्रयत्न करतात। विधानसभा निवडणूक होते, 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे। प्रवीणा मोरजकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे यांची सभा होती। तुम्ही सर्व शिवसैनिक एकत्र जमा झालेले होतात, काय भावना आहेत म्हणाल? आदित्य साहेबांची सभा झाली, आदित्य साहेबांची सभा झाली, हे इथल्या लोकांना उत्स्फूर्तपणे आणखीन बोलतात एक माहोल तयार झाला आदित्य साहेबांच्या सभेने। आणि आदित्य साहेबांची सभा आहे, त्यांनी जे काही मुद्दे सांगितले लाडक्या बहिणीबद्दल, लाडकी बहीणची योजना कशी फसवी आहे आणि हे लोक लाडकी बहिणीच्या योजनेबाबत जे काही हे करतायत, इतक्या दिवसांना लाडकी बहीण हटवली नाही आणि ऐन निवडणुकीच्या वेळी त्यांना लाडकी बहीण हटवली आणि हे जास्त दिवस चालणार म्हणजे हे करणार नाहीत। याची खोटी काय म्हणतात, खोटी फसवणूक करणारी हे झाले। महागाई एवढी वाढलेली आहे, एक गॅस सिलेंडर 500 रुपये 400 रुपये जातो, तो 1200 रुपये नेला आणि आता त्यांनी 3 सिलेंडर फ्री देणार आहेत आणि बाकीच्या सिलेंडरवर उरलेल्या 12 सिलेंडरवरती ते लोक 1200 रुपये रेट लावणार आहेत आणि हे आमच्याकडून वसूल करून आम्हाला बोलतात ना, आमच्याकडून 10 रुपये वसूल करणार आणि 1 रुपया आम्हाला देणार, असं हे फसवींची स्कीम आहे यांची। नक्कीच या ठिकाणी कुर्ला विधानसभेच्या ज्या उमेदवार आहेत प्रवीणा मोरजकर, त्यांच्या प्रचारासाठी आज आदित्य ठाकरे आज कुर्ल्यामध्ये आलेले होते। मी गुणवंत दांगट, DRV न्यूज, मुंबई।